ऑक्टोबरचा हा इन्सिडेंट आहे। संगीता आगवणे म्हणून 49 वर्षाची लेडी आहे। तिचा खून झाल्याची कंप्लेंट ही पनवेल तालुका पोलीस स्टेशनला मिळाली आणि BNS 103 कलमाप्रमाणे गुन्हा दाखल केल्यानंतर जो थोडा जंगलासारखा परिसर आहे, ज्या ठिकाणी कुठलाही CCTV नाही आहेत किंवा कोणी साक्षीदार नाही आहे, अशा ठिकाणी अतिशय चॅलेंजिंग काम असतानाही आमची युनिट होती ते PI उमेश गवळीच्या टीमने टेक्निकल अनालिसिस तर आहेत, प्लस गुगल सारख्या कंपनीची पण मदत घेऊन कंटिन्यूस पाठपुरावा 2 महिन्यापर्यंत करून सस्पेक्ट त्यांनी झिरोइंग केली आणि त्याच्यानंतर मध्य प्रदेश रेवा या ठिकाणावरून त्यांनी एक व्यक्ती फोन आणला आणि त्याच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे यांनी गुन्हा त्यांनी आरोपीने केलेला आहे। अशा शरद साहू नावाच्या 45 वर्षाच्या एका इसमास अटक केली। तो मूळचा राहणार आसामचा आहे, पण सध्या पनवेलला राहतो आणि वेल्डिंगचं किंवा पेंटिंगचं असे छोटे मोठे काम तो करत असतो। सर, कोणत्या उद्देशाने हत्या केलेली? आरोपीचं जी चौकशी आम्ही केली त्याच्यातनं असं लक्षात आलं की तो तिला नेहमी बघायचा, कारण जी डिसीज महिला आहे ती शिकवणी घेण्याचं काम करायची आणि शिकवणी घेऊन ती एका दुकानात यायची, ज्या ठिकाणी बाजूला हा पण याचा कामधंदा करत होता। बऱ्याचदा हा तिला बघायचा आणि एकदा तिच्या मागे गेला त्या दिवशी आणि तिचा हात पकडला। तिने प्रतिकार केला, त्यावेळेस त्याच्याकडे मच्छी पकडण्याकरता जो कापड वापरतो तो कापड त्याने तिच्या तोंडाला गुंडाळला आणि त्याच्यात तिचा मृत्यू झाला सफोकेशनने। आणि मग तिच्या गळ्यातले आणि कानातले काही कॅश आणि मोबाईल हे त्या गोष्टी त्याने जबरी सोडून घेऊन गेला। म्हणजे उद्देश दोन्ही दिसतात, तिच्या मागे जाणे वाईट उद्देशाने प्लस जबरी चोरी करणे।